कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुळजाला उष्टी हळद लागण्यापासून कसं वाचू? मलाच काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर तुळजा मला कधीच नाही माफ करणार। बेस्ट ऑफ लक। थँक्यू। ए तुम्ही मला काय थँक्यू म्हणताय? तुम्ही मला बेस्ट ऑफ लक म्हणा। मी आज तुमच्या दादाला प्रपोज करायला निघाली। अगं पप्पे काय घाई आहे का तुला? हा तेच ना, सावकाश कर की 4-5 वर्षांना प्रपोज। हा त्यावर तुमच्या दादाचं दुसऱ्या कुणाशी तरी लगीन व्हायचं आणि त्याला पोरं बी होतील। मी आजच प्रपोज करणार आहे, जाते। अगं पप्पीला काय होतं मधीच? दादा जर तिला खरंच हो म्हणला तर? नॉट पॉसिबली। देव जरी म्हणाला ना तरी हे शक्य नाही। सूर्या काय काय ऐक की, बोल। असं म्हणतात लग्नातच लग्न जुळतात। मग मग मला पण वाटतं माझं पण लग्न जुळावं। हा मग लग्नात लग्न जुळले की ज्यांची लग्न जुळलेत त्यांचं एकमेकांबरोबर जुळतं। काय तुझं काय कसली जुळवाजुळव चालली आहे? काय ते नीट सांग की मला। सूर्या करत बसली। सूर्या माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर। काय पप्पी, दुसरं काम धंदा नाही का ग? कुठे बी काय बी करत बसती? सरक मला काम जाऊ दे, सरक। मला काही माहित नाही, मला आत्ताच्या आय लव्ह यू म्हण, आत्ताच्या आय लव्ह यू म्हण। एक गुडघर पडलेस का काय? गुडघ्यावर नाही, तुझ्या प्रेमात पडली। पप्पी तू पुढे पुढे करू नको, माझ्याकडे मस्करीसाठी टाइम नाही, सांगतो तुला। सरक। मस्करी नाही, अरे खरंच आय लव्ह यू। नाही होत्या मामाची पोरगी मी काय बोलत नव्हतो। आता जर काय पट पडलीस ना एक उलट्या दिन बघ। पप्पी पप्पी ये इकडं बस इथं। माझं चुकलं पप्पे, मी तुझ्यावर आवाज नाही चढवला पाहिजे होत, पण तू वागतेस तशी तर। पप्पे अगं प्रेम म्हणजे तुला मस्करी वाटते का? तू जे करतेस त्याला प्रेम नाही म्हणत पप्पे। प्रेम असं कधीच कोणावर जबरदस्ती नाही करत। प्रेम आहे ना मिळवायचं असतं, असं ओरबडायचं नसतं। पण आपण समजूनच घेत नाही ना। तू माझा झाला नाहीस ना तर कोणाचंच होणार नाहीस। मी तुझ्यावर प्रेम करतोय ना, तू बी माझ्यावर केलं पाहिजेस। म्हणजे याला प्रेम नाही म्हणत, याला जबरदस्ती म्हणतात। आणि प्रेमात ना समोरच्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे। प्रेमात घ्यायचं नसतं, द्यायचं असतं। प्रत्येकाला त्याचं प्रेम मिळेल असं नाही होत ग। आपण प्रेम करतोय म्हणून समोरचा बी आपल्यावर खरल असं पण नाही होत। म्हणून काय आपल्या प्रेमाची किंमत नाही कमी होत। आपण आहे ना, आपण ते आपल्या मनात कायमचं जपून ठेवायचं असतं। कधी कधी प्रेमात भस्म बी व्हावं लागतं, त्याग करावा लागतो। आपण ज्याच्यावर प्रेम करतोय ना त्याचं आयुष्य उजळायसाठी जळावं लागतं। आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्यामुळे खुश आहे ह्या एका भावनेवर आहे ना
आयुष्याचं मैदान मारून न्यावं लागतं. पण ती व्यक्ती आपल्याला मिळणार नाही कळल्यावर त्रास होतो, लई त्रास होतो. मनाला लई जखमा होतात. पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे हसू येतंय हे बघितल्यावर त्या जखमांची सुंदर रांगोळी होती. आणि असं जे त्रास देत नाही ते प्रेम कसलं? काय असतं अजून प्रेम? हेच तर असतंय ना प्रेमात, दुसऱ्यासाठी कायम जगत राहणं, दुसऱ्यासाठी झिजत राहणं, हेच असतं प्रेम. बापे, तुला अजून प्रेम नीट नाही कळलं. जेव्हा तुला कळलं ना तेव्हा तुझ्या लक्षात येईल प्रेम मागायचं नसतं, जगायचं असतं. सूर्य, तू एवढं प्रेमाबद्दल बोलतोस, तू कधी केलंयस का कोणावर प्रेम? प्रेम करायचं नसतं, निभवायचं असतं. आणि म्हणूनच माझ्या प्रेमाच्या आनंदासाठीच माझं प्रेम हसत हसत तिच्या प्रेमाच्या हातात सोपवायला निघालोय मी. दादालाही सिरियस झालाय तुळजाबद्दल. मला तर वाटतंय तो आजच तुळजाला घेऊन पळून जाईल. हो ना, मला तर माझं मन आत्ता पण टेलिंग ते की दादाचं लग्न तुळजाशीच होणार. ते आता शक्य नाही. अगं तो सूर्य दादा आहे, त्याच्यासाठी काहीच अशक्य नाही. पप्पी, तुझं लग्न कसं करायचं ना त्याच्यासाठी माझ्याकडे एक चांगली आयडिया आहे. पप्पा, मला आयडिया नको, मला सूर्य पाहिजे. मला माहित आहे ग तुझं सूर्यावर किती प्रेम आहे ते. जसं मीरानं कृष्णाला आयुष्यभर आपला नवरा मानला ना तसं तू सूर्याला नवरा मानतेस. तुमचं लग्न जरी झालं नसलं ना तरी मनातल्या मनात सूर्याबरोबर तू संसार मांडलायस. सगळं माहित आहे ग मला, सगळं माहित आहे. पप्पा, हे तुम्ही सूर्याला सांगा ना. अगं कसं सांगू, तू सांगितलेस ना. पप्पा, सगळं माहित आहे ग मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.